श्री स्वामी समर्थ. खूप लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते. शिव्या देणे हे केवळ राग किंवा द्वेष त्यांना फक्त व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ते आपल्या मानसिक स्थितीचा प्रतिबिंब असते. तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही, तर आपल्याही मन आणि चरित्र यावर वाईट परिणाम होत असतो. अशा वाईट सवयींचा आपल्याला सामाजिक आणि मानसिक आणि कौटुंबिक जीवनावरती आपल्या आयुष्यामध्ये खूप खोलवर परिणाम होत असतो. शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण करतो. तर चला जाणून घेऊया शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत ते. नैतिकतेचा त्रास होतो. शिव्या देणे म्हणजे आपला मान, मर्यादा आणि संस्कृतीची पातळी खाली आणणे आणि आपल्या विचारसरणीचं आणि आजच्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते. शिव्या देणारे व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावतात. एकमेकांशी बोलून संवादाने आपली ओळख तयार होते. त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो. नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावरती नकारात्मक परिणाम सुद्धा होतो. अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो, ज्यामुळे आपल्या नात्यामध्ये ताण येत असतो. एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिवाय ऐकत असतील तर त्यांच्याशी आपला वाईट संवाद आणि विश्वास हरवतो. त्यामुळे आपले नाते तुटणे व त्या नाते संबंधात कटुता होण्याची वातावरण निर्माण होऊ शकते व नाते तुटण्याची शक्यता वाढते. मनामध्ये असंतुलन निर्माण होते. शिव्या देणे ही नकारात्मक भावना आहे. ही बाहेर पडण्याची पद्धत असते. जेव्हा आपण सतत अशा अपशब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनातील असंतुलन निर्माण होते. रागाच्या क्षणामध्ये ताणतणाव व चिडचिड वाढते. शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कोणत्या समाजामध्ये, कार्यक्रमामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक तयार होते. बरेच लोक अशा व्यक्तींना बोलणे टाळतात आणि आपल्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत, ज्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कुठेतरी असे जाणवते की सन्मान कमी होतो, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या जीवनावरती दीर्घकाळ विश्वास कमी होतो. त्यांचे वाईट परिणाम होतात. व्यावसायिक जीवनावरती परिणाम होतो. शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असते. एखाद्या कार्यालयामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा मान, सन्मान, आदर कमी होतो. अशा ठिकाणी आपल्याला जबाबदारी आपली बदलते आणि किंवा मग मिळणे अवघड होते. म्हणून याशिवाय सहकार्यासोबतची आपली मैत्री सुद्धा तुटू शकते. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणारं कोण नसतं. एक वेळा घरातील लोक आपल्याला समजून घेतात, पण आपली मैत्री सुद्धा तुटू शकते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणारं कोणी नसतं. घरातील लोक आपल्याला समजून घेतात की आपण रागावलो आहोत, पण बाहेरची व्यक्ती कोणी समजून घेत नाही. शिव्या देणे खपवून घेत नाहीत. रागावर ताबा ठेवणे कठीण होते. शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रित राहत नाही. सतत शिव्या देणारे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत असतात आणि त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे शक्य जमत नाही. मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिव्या देणे आपल्याला मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत असते. अशा नकारात्मक अपशब्दांचा सतत वापर केल्याने चिंता निर्माण होऊ शकते. आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात. शांततेचा अभाव निर्माण होतो. शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण करतो. जेव्हा एखाद्या घरामध्ये किंवा समाजामध्ये अशा शब्दांचा वापर सतत
होत असतो तेव्हा शांतता, त्या घरामधली शांतता हरवते आणि या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरवते. आपल्या घरातील आणि कामाच्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर ते वाईट शब्द लगेच ठेवतात आणि बाहेर त्याच शब्दांचा वापर करत असतात. शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये अनेक प्रकारची नकारात्मक आणि रासायनिक बदल घडत असतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम होतो. अशा स्थितीमध्ये शरीरामध्ये त्वरित काहीतरी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरामध्ये कोर्टिसॉल आणि एड्रेनालिन या तणाव संबंधित हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात. हृदयाची गती वाढते, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक जाण येतो आणि रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळामध्ये हृदयविकार होण्याची शक्यता असते. न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन होऊ शकते. हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रतिक्रियाशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणू शकते, पण याचा मानसिक आरोग्य व परिणाम होऊ शकतो. सहनशीलता कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्य, चीड येते आणि अव्यवस्था आणू शकतात. रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थिरता शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो. फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होत असतात, परंतु यामुळे शरीरावरती ताणतणाव होतो. याचा हृदयावरती अतिरिक्त भार पडतो. पचनावरती परिणाम जाणवतो. अशा स्थितीमध्ये शरीरातील पचनक्रिया मंदावते, कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो. त्यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटाचे हृदयविकार उद्भवू शकतात. शिव्या देत असताना शरीरातील मांसपेशीत आणल्या जातात. हा ताण विशेष खांद्यामध्ये, मानेला, पाठीला जाणवतो. यामुळे दीर्घकाळ मांसपेशीमध्ये वेदना, स्थायी ताठर होऊ शकतात. ते दुखणे आपल्याला लागू शकते. रक्तातील साखर पातळी वाढते आणि तणाव आणि रागाच्या वेळी शरीरातील अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे मधुमेह असलेले रक्तातील साखर पातळी नियंत्रण ठेवण्याची गरज असते. शरीरावर होणारे परिणाम असू शकतात. ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्यांच्या मनात काहीतरी विशिष्ट मानसिक भावना, प्रतिक्रिया सुरू असतात. ते समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मकतेने पाहत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू लागतो. त्यातून त्यांच्यामध्ये अस्वस्थता जाणवू लागते, ज्यामुळे त्या व्यक्तीला राग, दुःख आणि नकारात्मक भावना येऊ शकतात. तुम्ही पाहिलंच असेल की कोणी शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा त्या वेळेला येणारा जो राग असतो तो राग म्हणजे हा भयंकर राग असतो. त्यामुळे समोरच्या संरक्षणामुळे भूमिकेतील जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो व आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो. काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ताकद नसली तर ती परिस्थिती नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर निराशा आणि असायची भावना ती निर्माण होते. असहाय्य भावना निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीला मानसिक ताण सुद्धा येऊ शकतो. तो डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर, व्यक्तिमत्वावर आणि आत्मविश्वासावर, मानसिक स्थितीवर अवलंबून असते. तर मित्रांनो, शिव्या देणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, कारण इतरांना दुखवू शकतात, नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतात. या उलट जर आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी जर तुम्हाला योग्य शब्दांचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याने अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवून जाऊ शकता. शांतपणे संवाद साधण्यामुळे, समजून घेण्यामुळे आपल्या सुसंस्कृत प्रणालीचे लक्षण आपल्यावरती आहे हे प्रतिबिंब आहे. तर दररोज विविध सकारात्मक विचारांसह
आपण भेटत असतो. तुमचे जीवनही सकारात्मक विचारांनी भरून जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. हीच तुमची इच्छा पूर्ण हो, तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना. आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आमचा शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.